सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्याशी समजूतदारपणे बोलेल आणि तुमच्या समस्येवरती सोल्युशन करण्यात तुम्हाला मदत करेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगला पाठिंबा मिळेल आणि तुम्ही तुमचा प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल आणि तुम्ही तुमच्या बिझनेसला एका नवीन उंचीवरती घेऊन जाल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या खाण्यापिण्यावरती लक्ष ठेवावं लागेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमी कपड्यांचं दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फारसा चांगला नाही. तुम्हाला तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करण्याची आणि तुमच्या चुकांमधून शिकण्याची गरज आहे. प्लॅन करून वेळेवरती तुम्ही काम करा. जोडीदार आणि सहकाऱ्यांसोबत तुम्ही टीम वर्क करा आणि त्यांची मदत घ्या. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी नवीन ॲप्लिकेशन किंवा प्रस्ताव मिळू शकतात, परंतु त्याची गुणवत्ता तपासा. पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. तुमचं आरोग्य आज व्यवस्थित राहील. तुम्ही खाण्यापिण्यावरती लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला नाही. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांपासून सावध राहावं लागेल. तुमच्या निर्णयावरती तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला आज व्यक्त होण्याची गरज नाही. शांत राहून तुम्ही घरातील वाद टाळू शकता. रागामुळे मात्र तुमचं काम बिघडू शकतं, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या रागावरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करा. खर्चावरती लक्ष ठेवा, कारण तुम्हाला पैशांची चणचण भासू शकते. मानसिकदृष्ट्या तुम्ही आज सशक्त राहाल. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला शांती आणि कम्फर्ट मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप छान आहे. तुमच्या मनामध्ये खूप भावना असतील. तुम्ही कौटुंबिक गोष्टींमुळे थोडेसे त्रस्त मात्र होऊ शकता. कोणतीही समस्या बोलून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणारे लोक कामामध्ये आज व्यस्त राहतील. तुम्हाला आज आर्थिक फायदा होईल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पैसे खर्च करू शकाल. पैसे खर्च केल्यानं तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळेल. आज तुम्ही मानसिकदृष्ट्या सशक्त राहाल. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. आज संध्याकाळी तुमची मुलं तुम्हाला एक चांगली आणि आनंदाची बातमी देतील. त्यामुळे तुमच्यामध्ये आज आनंद भरभरून राहील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला अन्नदान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारसा चांगला नाही. तुम्हाला आज खूप जपून राहावं लागेल. वेळेवरती कुठलंही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात. ध्येय मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातले विचार आणि भावना स्पष्ट ठेवाव्या लागतील. आज तुम्ही तुमच्यातील ताकद ओळखा. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्यावर आणि व्यायामावरती लक्ष द्या. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये समतोल राखा. ध्येय मिळवण्यासाठी तुमच्यातील ताकद जागवा. अडचणींवरती मात करण्यासाठी तुम्हाला आज जास्त मेहनत घ्यावी लागेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. तुम्ही तुमच्या बॉसला आज इम्प्रेस करू शकता. तुमच्या कामाचं आज सगळीकडे कौतुक होईल आणि तुमच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि मोठी असेल.
आजचा दिवस तुम्ही तुमच्या वैयक्तिक नात्यासाठी खूप चांगला ठरेल. तुम्ही लोकांसोबत आज कनेक्ट व्हाल आणि त्यांच्यासोबत आनंद वाटून घ्याल. मित्रांसोबत तुमची मैत्री आज प्रेमामध्ये बदलू शकते. तुम्ही आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यापारामध्ये नवीन योजना तुम्ही आज सुरू करू शकता आणि तुमचं काम पुढे घेऊन जाऊ शकता. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल नाही. कामामध्ये तुम्हाला काही अडचणी येतील. आरोग्याची काळजी घेणं हे तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. नातेवाईकांकडनं तुम्हाला एखादी खास भेटवस्तू मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला भरपूर आनंद होईल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आज प्रेम वाढेल. नोकरी करणारे लोक आज कामामध्ये व्यस्त राहतील. त्यांना वेळेवरती काम पूर्ण करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना एक चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला आज तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवायला हवं. जास्त उत्साहामध्ये कुठलेही काम तुम्ही करू नका, नाहीतर लोक तुम्हाला चुकीचं समजू शकतात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्हाला आज खूप यश मिळेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ होईल, त्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामामध्ये प्रमोशन मिळेल. प्रमोशन किंवा पगारवाढ तुम्हाला जास्त मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होईल. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस हा अनुकूल आहे. कोर्टामध्ये निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे प्रणय संबंध तुमचे मधुर राहतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहणार आहे. तुम्ही तुमच्या कामात आज पूर्णपणे व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळी तुमच्या तब्येतीच्या तक्रारी वाढू शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या प्रिय व्यक्तीकडनं तुम्हाला आज खास भेटवस्तू मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहील. नोकरी करणारे लोक कामामध्ये व्यस्त राहतील. तुमच्या कामाचं आज सगळीकडे कौतुक केलं जाईल. वेळेवरती काम पूर्ण करायला तुम्हाला आज जास्त मेहनत करावी लागेल. उत्पन्न आणि खर्चाचं अंदाजपत्रक तुम्ही तयार करा. तुमचा दिवस आज आनंददायी आणि यशस्वी असेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सर्वसाधारण राहील. त्यामुळे तुम्ही आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्र आणि कुटुंबासोबत तुम्ही आज चांगला वेळ घालवाल. कामामध्ये तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक गोष्टींवरती तुम्ही आज लक्ष ठेवा. आज तुमची आर्थिक स्थिती ठीक नसेल, परंतु तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण मात्र ठेवावं लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला नाही. तुम्हाला कामामध्ये काही अडचणी येऊ शकतात. आज तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. खाण्यापिण्यामध्ये लक्ष द्या. विद्यार्थ्यांना आज अभ्यासामध्ये अडचणी येऊ शकतात, मात्र त्यांनी प्रयत्न करत राहायला हवं. आज समाजामध्ये तुम्ही सक्रिय राहाल. मित्र आणि कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमचा आज आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत चांगला आहे.
तुम्हाला आज तुमच्या कामामध्ये चांगलं यश मिळेल आणि तुमच्या मेहनतीचं फळ देखील मिळेल. तुमच्या विरोधकांपासून मात्र तुम्हाला आज थोडंसं जपून राहावं लागेल. आज कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घ्या. प्रत्येक गोष्टीवरती लगेचच प्रतिक्रिया देणं टाळा. शांत राहून तुम्ही तुमच्या घरातील वाद टाळू शकता. आज तुम्ही रागावरती नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमचं काम बिघडू शकतं. आज तुमचे खर्च वाढतील, त्यामुळे तुम्हाला पैशांची चणचण भासू शकते. मानसिकदृष्ट्या तुम्ही खंबीर राहण्याचा प्रयत्न करा. तुमचं मन शांत ठेवण्यासाठी तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि त्यांना तेल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.